तर मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता कधी येणार? आता भरपूरसे शेतकरी कमेंट करत आहे आणि वाट बघत आहे की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता कधी येणार. भरपूरसे न्यूज देखील तुम्ही बघितलेले आहे, परंतु अधिकृत तारीख शेतकऱ्यांना मिळाली नव्हती की कोणत्या दिवशी आता पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळणार आहे. भरपूरसे शेतकरी वारंवार इथं प्रतीक्षेमध्ये आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, त्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. जर का आता पीएम किसान योजनेची 21व्या हप्त्याची तारीख आली असेल तर ते देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, आता विधानसभेची निवडणूक चालू आहे बिहारमध्ये. आता बिहारमध्ये बघा, आता केंद्र सरकारचं असल्यामुळे आता बघा केंद्र सरकारची योजना पीएम किसान योजना, आता त्याच्या संदर्भातील जे काही पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची भरपूरशी शेतकरी वाट बघत आहे. तर त्यासाठी आता सरकारने अधिकृतपणे जीआर सुद्धा काढलेला नाही, परंतु आता त्या संदर्भातील एक नवीन आश्वासन आपण पकडू शकतो की आता बघा भरपूरशा शेतकऱ्यांसाठी आता भरपूरशा चॅनलवरती न्यूज आली होती की 13 नोव्हेंबर 14 नोव्हेंबर आणि 15 नोव्हेंबर रोजी तुम्हाला पैसे मिळणार. पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार. परंतु बघा शेतकरी बांधवांनो, जोपर्यंत सरकार जीआर काढत नाही तोपर्यंत तुम्हाला हप्ता मिळत नाही. आता सरकारने ज्या वेळेस आता जीआर काढत असतो त्यावेळेस तुम्हाला त्या जीआर मध्ये सांगितलं जात असतो, तारीख सुद्धा दिली जात असतो की या तारखेला अमुक अमुक दिवशी तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळणार. परंतु आता सरकारने जीआर सुद्धा काढलेला नाही, तारीख सुद्धा सांगितलेली नाही. बघू शकता, एक शक्यता आपण पकडू शकतो की 13, 14, 15 नोव्हेंबर रोजी तुम्हाला पैसे मिळणार, परंतु कन्फर्म बातमी नसणार आहे. कारण की भरपूरसे शेतकरी प्रतीक्षेमध्ये आहे की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता कधी मिळणार. त्यांना अधिकृत माहिती सुद्धा कोणी सांगत नाही. भरपूरशा चॅनलच्या माध्यमातून फेक न्यूज ते बघित आहे. तर बघा, भरपूरशा फेक न्यूजला तुम्ही बळी पडू नका, कारण की अधिकृतपणे सरकारने जीआर काढलेला नाही. जेव्हा सरकार जीआर काढत असतो तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळत असतो. परंतु बघा, तुम्हाला आतापर्यंत हप्ते मिळाले नसतील तर तुम्हाला काय करायचे ते देखील सांगणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की तुम्हाला बघावं लागणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत तुम्हाला लाभ मिळाला असेल आणि बघा 19वा हप्ता असो, 18वा हप्ता असो किंवा 20वा हप्ता असो, या हप्त्यापासून जर का तुम्ही वंचित असाल आणि तुम्हाला आतापर्यंत हप्ते ते मिळाले नसतील, ते हप्ते तुमचे थांबले असतील तर काय करायचे आहे? तर बघा, पीएम किसान योजनेची जर का तुम्ही केवायसी केली नसेल तर केवायसी तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या आजूबाजूच्या नेट कॅफेमध्ये जाऊन करायची आहे. त्या व्यतिरिक्त लँड सीडिंग हे देखील तुम्हाला तिथं पाहायचं आहे. बघू शकता, आधार कार्डच्या माध्यमातून तुम्हाला हे लँड सीडिंग असो किंवा केवायसी असो हे पूर्ण करून घ्यायचे आहे. त्या व्यतिरिक्त तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक आहे का हे देखील तुम्हाला चेक करावं लागणार आहे. जर का तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक नसेल, डीबीटी ज्याला म्हणत असतो, डीबीटी तुमचं इनेबल नसेल तर कदाचित तुम्हाला पैसे मिळणार नाही. कारण की गव्हर्नमेंटची कुठली योजना असो, मी मागील व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला सांगितलेलं आहे की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये सरकार पैसे टाकत असतो. तर ही सर्व कामे तुम्हाला लवकरात लवकर करून घ्यायचे. जेव्हा 21वा हप्ता मिळणार त्यासोबत सर्व हप्ते तुम्हाला येऊन जातील. तर अशा पद्धतीची माहिती आहे शेती संदर्भातील आणि कुठल्या योजनांची सर्वात अगोदर जर का तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून साइडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील मित्रांनो. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.